1 कप वरीचे तांदूळ घेतले आहे आणि पाव कप शाबू घेतलेला आहे। या दोन्हीला मी मिक्सरच्या जारमध्ये टाकून ग्राइंड करणार आहे। हे मी मिक्सरमध्ये बारीक वाटलेलं आहे। अशा प्रकारे बारीक पावडर बनवायची आहे आणि ते एका तुपामध्ये काढते। मी आता 1 कप वरीच्या तांदळासाठी अर्धा कप दही घेणार आहे। ते मी यामध्ये मिक्स करणार आहे आणि चवीपुरतं मीठ। यामध्ये मी थोडं पाणी मिक्स करणार आहे, पाव कप, कारण हे माझे दही वाया जाऊ नये म्हणून। मिश्रण आपल्याला जास्त पातळ करायचे नाही, थोडं जाडसरच ठेवायचं आहे। जसं लागेल तसं थोडं थोडं आपण पाणी मिक्स करणार आहोत। पाणी थोडं थोडं घालायचं आहे। एकदम पाणी घातलं तर ते पातळ होऊ शकतं। जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आहे। आपले आप्पे छानसे लुसलुसीत मऊ बनणार आहेत। अशा प्रकारे घट्टसर आपलं पीठ झालेलं आहे। ज्याला पाण्याचं प्रमाण कळणार नाही त्यांच्यासाठी सांगते, अर्धा कप दही वापरलं तर अर्धा कप पाणी आपल्याला बस होते। असं दाटसर पीठ झालं पाहिजे। आपण हे 5 मिनिटासाठी असंच पीठ सेट व्हायला ठेवणार आहोत झाकून। तोपर्यंत पीठ सेट होते तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया। आपण खोबऱ्याची चटणी बनवणार आहोत, त्यासाठी मी मिक्सरचा जार घेतलेला आहे। 1 वाटी खोबरं घेणार आहे, कोथिंबीर, 10-12 पुदिन्याची पानं, 1 इंच अद्रकचा तुकडा, 2 मिरच्या, एक चमचा लिंबूचा रस, 1 चमचा मीठ, तुम्ही जर खात असेल तर 1 चमचा जिरं, 2 चमचे दही। याला मी बारीक ग्राइंड करणार आहे। ग्राइंड केल्यानंतर ना आपली चटणी तयार। आप्पे पात्र गरम झालेलं आहे। मी या बॅटरमध्ये मिरचीचा ठेचा टाकणार आहे। आप्पे आपले थोडेसे तिखट असेल तर चवीला छान लागतात आणि मीठ टाकणार आहे चवीपुरतं। आप्पे पात्राला तेल लावून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आप्पे फुगलेले आहेत। आपण ते आता पलटी करणार आहोत। अशा प्रकारे पलटी करायची आहे आणि दुसऱ्या बाजूनी शेकून घ्यायची। दुसऱ्या बाजूनी शेकताना झाकले नाही तरी चालतील, कारण आता ते पूर्ण शेकून झालेले आहे। आपले आप्पे तयार झालेले आहे। आपण त्याच्याबरोबर ग्रीन चटणी बनवलेली आहे। आप्पे खूप छान झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। एकदम सॉफ्ट जाळीदार आहेत।
तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अरुणा क्रिएशन साईटवर तुम्ही गेला तर तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपी बघायला मिळतील.